कांद्याचे दर घसरल्यानं जिल्ह्यात कांदा उत्पादकांचा उद्रेक बघायला मिळतोय। 2014 पासून म्हणजे 12 वर्षापासून केंद्र आणि राज्यातही सत्ता उपभोगणाऱ्या भाजप सरकारकडून आश्वासनांची खैरात झाली आहे, पण कांद्याचा प्रश्न जैसे थेच असल्यानं प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। कांद्याला मिळणारा दर नेहमीच कळीचा मुद्दा ठरलाय। कधी हा कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणतो, तर कधी हाच कांदा सरकारही उलथवून टाकतो। हा या नाशिक जिल्ह्याचा इतिहास बिलकुल नजरेआड करून चालणार नाही। तरीही मात्र हा प्रश्न हलक्यात घेतला जातोय। ज्याचमुळे मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आलेल्या दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला। लागवड करण्यापासून ते मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत जो काही खर्च होतो तो लक्षात घेऊन कांद्याला किमान 3000 रुपये तरी दर मिळावा, ही कांदा उत्पादकांची रास्त मागणी। मात्र हाच कांदा 500 ते 1000 रुपये क्विंटलने विकला जात असल्यानं कांदा उत्पादकांचा उद्रेक बघायला मिळतोय। चांदवडला सर्वपक्षीय नेत्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं, तर संतप्त प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्याचं गेल्या आठवड्यात बघायला मिळालं। खरं तर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अगोदरच निवेदन देऊन कांदा उत्पादकांची मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पुढाकार घेऊन प्रहारची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक लावली असती तर मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रसंग सहज टळला असता। पण या बाबतीत सरकारी यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांची गृह शाखाही गाफील राहिली। कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला 20 ते 25 हजार कोटी रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, पण यापूर्वी नाशिकला कमी आणि अन्य जिल्ह्यांना भरघोस निधी दिला गेला, त्याचं काय, असाही सवाल प्रहारने केला। कुंभमेळा 12.5 वर्षातून येणारी धार्मिक पर्वणी आहे, त्याला निधी देणं आवश्यक आहे, त्यातून सरकारचं ब्रँडिंग होणार आहे। पण दरवर्षी नियमित मिळणाऱ्या निधीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यावर नेहमीच अन्याय केल्याचा आरोप करण्यात आलाय। या निधीतून शेतकऱ्यांचा काडीचाही फायदा झालेला नाही। उलट दरवर्षी कांदा दर घसरून 2 ते 3 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे। सरकार जाहीर सभांमधून दिलेली आश्वासनं पूर्ण करणार का, आणि करणार असेल तर त्याला मुहूर्त तरी कधी लागणार, असा आर्त सवाल नुकतेच कांदा उत्पादक नाही तर सगळ्याच शेतकऱ्यांचा आहे।